ब्रदर आज यूपी से यहाँ पर आए हैं गवाही लेके अपनी। वो कहते हैं कि पिछले एक महीने पहले वो कहते हैं अचानक से उनकी आंखों में उनको दिखना बंद हो गया। वो कहते हैं कि उनको इतने पास के लोग भी बिल्कुल भी दिख नहीं रहे थे। जब वो डॉक्टर के पास गए तो डॉक्टर ने उनको कहा कि आपकी आंखों में मोतियाबिंद हो गया है, आप ये चश्मा लीजिए और हम आपको कुछ दवाई देते हैं। अगर ये दवाई से ठीक नहीं हुआ तो आपको कुछ दिनों के बाद ऑपरेशन कराना पड़ेगा। वो कहते हैं कि उनकी परिस्थिति इतनी अच्छी नहीं थी कि वो ऑपरेशन करा सके, और वो कहते हैं कि उन्होंने कहा कि 15 दिन की दवाई तो मैं लेता हूँ, पर डॉक्टर के पास जाने से पहले मैं यहाँ पे प्रार्थना करूँगा। वो कहते हैं कि शनिवार को वो हर शनिवार ऑनलाइन देखते थे। अच्छा। और वो कहते हैं पिछले शनिवार जब उनको डॉक्टर के पास जाना था, उन्होंने आपके साथ सहमति से ऑनलाइन देख के प्रार्थना की, और वो कहते हैं परमेश्वर ने उनको स्पर्श किया। उनका जो ऑपरेशन था वो डॉक्टर ने कैंसिल कर दिया। उनको डॉक्टर ने जो चश्मा लगाने को दिया था, वो कहते हैं वो चश्मा भी पूरी तरीके से हट गया है। जब उन्होंने चश्मा लगा के डॉक्टर को बताया तो डॉक्टर ने बोला कि ये चश्मे से आपको क्या दिख रहा है? वो बोले मुझे धुंधला दिख रहा है। पर जब उन्होंने चश्मा उतारा तो वो कहते हैं मुझे पूरा क्लियरली दिख रहा था। परमेश्वर ने उनकी आंखों को स्पर्श करके उनकी आंखों में रोशनी दिया, वो जिसके लिए सारा गौरव प्रभु को देते हैं। अब ये चश्मा नहीं, जरूरत नहीं पड़ता अभी। देवाला धन्यवाद। हाँ, सबको देख रहा हूँ, इंद्र दूरी से नहीं दिखता था हमको। अच्छा, नजदीक का नहीं दिखता था? नहीं, यहाँ तक नहीं दिखता था हमको, किसी के एक भी हम आदमी को, अपनी औरत को भी नहीं देख सकता था। तो फिर लेके गई दवाखाने में, बोले दोनों आंखों में मोतियाबिंद हो गया है। मैं भी घबरा गया, मैं ऑनलाइन देखता हूँ हमेशा। तो मंगलवार को गया मैं दवाखाने में दिखाने के लिए, तो वो बोलती है तुम्हारे आँख तो ठीक लग रहा है, परेशान न मत हो तुम। हमने कहा प्रभु ने मेरा काम ठीक कर दिया है। अपनी औरत से बोला मुझे जाने दे चर्च में, मैं जाऊंगा चर्च में। वो बोले कैसा जाओगे जब टिकट नहीं है? तो मैं बोला मैं जाऊंगा कैसा भी। फिर मैंने मंगलवार को वहाँ से प्लान बनाया, बुधवार को घर पे रहा, गुरुवार को आया स्टेशन पे, जनरल टिकट लिया। ऐसा कोने में बैठ करके मेरा घुटना पूरा दुख रहा है, दर्द हो रहा है कैसा। तो मैं आज सुबह यहाँ पूना में पहुँचा हूँ। आप यूपी से आए हो? हाँ, यूपी नेपाल बॉर्डर के पास में से। क्या नौतनवा जगह से आया, नौतनवा जिला। कैन यू इमेजिन? एंड बिशप जी वो कहते हैं उन्होंने ट्रेन में 36 घंटे का सफर तय करके आज वो इस चर्च में आए हैं प्रभु के नाम को धन्यवाद देने के लिए। गॉड ब्लेस यू, थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड। यांचं नाव सागर आहे। घरामध्ये पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचा पगार पण टिकत नव्हता, आणि जेव्हा पगार यायचा तो पैसे यायचा काहीतरी मोठा खर्च घेऊनच यायचा। त्याच्यामुळे यांच्या घरात बिलकुल पैसा नसायचा। ते पैसा नसल्यामुळे ते नैराश्यामध्ये गेले, आणि नैराश्यामुळे डिप्रेशनमध्ये पण त्यांना डिप्रेशन पण व्हायला लागलं, आणि त्यांना आत्महत्या करण्याचे विचार यायला चालू झाले। तर एक दिवस असं झालं की 12 वाजता बरोबर दुपारच्या फिनाईल पिल्यानंतर 1.5 तासानंतर त्यांचे मित्र आले, आणि मित्रांनी त्यांना एक प्रायव्हेट हॉस्पिटलला घेऊन गेले। प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट नाही केलं, ते म्हणले तुम्ही दुसरीकडे घेऊन जावा। मग त्यांच्या मित्रांनी ह्यांना ससून हॉस्पिटलला घेऊन गेले। डॉक्टरांना सगळं समजलं, सोनोग्राफी केल्यानंतर समजलं की ह्यांच्या पोटामध्ये ते फिनाईल पिल्यामुळे संपूर्ण पोटामध्ये विष जे आहे पसरलेलं आहे, आणि ह्यांचा जीव जो आहे तो धोक्यात आहे। पण त्याच्यानंतर डॉक्टरांनी त्यांना एनेमा दिला की जेणेकरून ते जे विष आहे ते उलटीच्या द्वारे बाहेर निघावं, पण ते उलटीच्या द्वारे ते विष देखील बाहेर निघत नव्हतं। जे काम त्यांनी पहिला करायला पाहिजे होतं त्यांच्या मम्मीने त्यांच्या परिवाराने शेवटला केलं। त्यांनी प्रभू येशू मसीहला आठवायला सुरुवात केली, चर्चला यायला सुरुवात केली, प्रार्थना केली, आणि प्रभू येशूने चमत्कार केला। अचानक त्यांना लूज मोशन झाले, आणि ते जे फिनाईल पिल्यामुळे जे विष तयार झालं होतं ते सगळं विष त्या लूज मोशनद्वारे निघून गेलं। त्यांचा जीव जाणार होता, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना वाचवलेला आहे। आज ते जिवंत आहेत, तर केवळ आणि केवळ प्रभू येशूमुळे आहेत, आणि ते साक्ष देण्यासाठी खास इथं आलेले आहेत। काय म्हणायचं तुम्हाला? एकदम ओके झालं आता, ओके झालं। आता फिनल घेणार परत? नाही घेणार। येशू आहे ना आपल्या बरोबर। Bless him, Lord God. Let your hand be upon his life in Jesus' name. ते म्हणतात की जसं प्रत्येकाचं स्वप्न असतं घरासाठी, ते म्हणतात की गेले 2 ते 3 वर्ष झाले ते आशा बाळगत होते की आपलं देखील स्वतःचं घर व्हावं। त्याच्यानंतर 3 वर्ष ते प्रार्थना करतोय। दर शनिवारी जसं तुम्ही प्रार्थनेमध्ये म्हणत होते की ज्यांना घर हवंय प्रभू त्यांना तू घर दे, ते 3 वर्ष झाले त्या घरासाठी ते फ्लॅटची चावी एवढं। येस, हालेलुया।
2 BHK. आमेन. आणि ते सांगतात 3 वर्ष झालं ते प्रार्थना करत होते. परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं. लोनचं देखील समस्या होती, लोन होत नव्हतं. त्या सर्व समस्यामध्ये देखील त्यांनी प्रभू येशूवरती आपला भाव ठेवला, येशूला प्रार्थना करत राहिले आणि त्या सर्व गोष्टीमधून परमेश्वराने चमत्कार केला. या महिन्यामध्ये त्यांना घरचा पोझिशन मिळालेला आहे. 2 BHK फ्लॅट त्यांचा 60 लाखाचा, जे त्यांना शक्य देखील नव्हतं, सर्व काही परमेश्वराने करून दिले. म्हणजे सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. हालेलुया. काय म्हणायचंय? देवाला गौरव करायचं. मी विश्वास ठेवला देवावर, म्हणलं परमेश्वरा तुझ्याकडून असेल तर येऊन दे, तुझ्याकडून नसेल तर नसू दे, पण माझा विश्वास होता की परमेश्वर मला देणार. बघा, ठेवा. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. 16 वर्षाच्या असल्यापासून त्यांना मिसरी लावायचा सवय लागली होती. त्या 60 वर्षाच्या आहेत. 46 वर्ष ही सवय त्यांना होती. गेल्या 6 महिन्यापूर्वी जेव्हा ते प्रभू येशूकडे प्रार्थना केली त्यांनी, ती त्यांची मिसरी लावायची सवय पूर्णपणे निघून गेलेली आहे. दिवसभरामध्ये 4 वेळेला त्यांना मिसरी लावायला लागायची. 46 years. 46 वर्ष त्या मिसरी लावत होत्या. त्याच्यानंतर ते म्हणतात, मला अचानक एका डोळ्याने दिसायचं बंद झाल्यानंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की मोतीबिंदूचा त्रास होतोय. तर त्याचं ऑपरेशन झालं तर दुसऱ्या डोळ्याला त्रास व्हायला लागला. तर डॉक्टरांनी सांगितलं की आता दुसऱ्या डोळ्याचं पण ऑपरेशन करावं लागेल. पण जेव्हा दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं, डॉक्टरांनी सांगितलं माहिती नाही ऑपरेशन व्यवस्थित झालं, पण तुम्हाला दिसेल त्याची खात्री नाही आहे. पण सिस्टर म्हणतात, प्रभू येशूने माझा ताबा घेतला, जो काही खर्च लागणार होता सर्व पुरवला, माझ्या डोळ्यांना व्यवस्थित दिसत आहे. हालेलुया. आमेन. बिशप जी इन सिस्टर की गवाही है, वो कहते हैं कुछ साल पहले उनको कैंसर हुआ था और जब वो डॉक्टर के पास गए थे तो डॉक्टर ने उनको बताया कि उनके गले में है वो कैंसर. ये उनकी तस्वीर है, उनकी जीभ और उनके गले में कैंसर था. वो कहते हैं कि जब पहली बार उनको कैंसर हुआ था, उनको हमारे चर्च के बारे नहीं पता था. जब वो इतने सारे दुख से गुजरे तो किसी ने उनको बताया कि विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च है, आप वहाँ पे जाओ, परमेश्वर के स्पर्श द्वारा आप चंगाई पाओगे. वो कहते हैं कि पहला कैंसर का ऑपरेशन हुआ, ऑपरेशन सक्सेसफुल हुआ, पर डॉक्टर ने उनसे कहा था कि हम आपको गारंटी नहीं देते हैं कि दूसरी बार जो अगर आपको होगा तो आप उसमें बच भी पाओगे. वो कहते हैं कि जब दूसरी बार उनको इस चीज़ की संभावना हुई, वो यहाँ पर आकर प्रार्थना करने लगे. और जब वो डॉक्टर के पास पिछले हफ्ते गए अपना पूरा रिपोर्ट लेकर चेक कराने, वो कहते हैं, डॉक्टर कहते हैं कि तुम्हारे बॉडी में कैंसर नाम की एक छोटी सी भी जो कण होती है वो भी नहीं है. वो कहते परमेश्वर ने उन्हें चंगाई दी है और आज वो पूरी तरीके से उन्होंने आरोग्य पाए, जिसके लिए वो सारा गौरव प्रभु यीशु को देती है. अभी अच्छा लग रहा है, अभी बिल्कुल नहीं है, कैंसर नहीं है. तो गांठ मेरे लिवर में भी था तब. अभी वो प्रेयर के बाद वो पेट सिटी में डॉक्टर बोलता है वो दो गांठ भी अपने आप निकल गया. See that. 1% भी कुछ नहीं है बोले. हालेलुया. गले में था, जीभ पर था, इधर यहाँ पर था, सब निकल गया. सब निकल गया. लिवर में भी 2 गांठ थी, वो भी अपने आप निकल गई. हालेलुया. धन्यवाद. आमेन. हालेलुया. God bless you. Hallelujah. It should never come back. Yes, Lord. Ever. Yes. In Jesus' name. Amen. Amen. God bless you. God bless you. 8 महिन्यापूर्वी त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते म्हणतात माझी डावी बाजू जी आहे ती दुखायची. डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांनी चेकअप केलं, एक्सरे रिपोर्ट काढायला सांगितले. ब्रदर म्हणतात त्यांच्या साक्षीमध्ये पास्टर की रिपोर्टमध्ये सगळं नॉर्मल आहे, पण त्यांच्या वेदना, त्यांना जो त्रास होत होता काहीच कमी होत नव्हता. डॉक्टर म्हटले की एक्सरेमध्ये तर सगळं नॉर्मल आहे. 1.5 महिन्यापूर्वी आपल्या चर्चला आले आणि जेव्हा तुम्ही शेवटची प्रार्थना करता, तुम्ही म्हणता की जिथे कुठे दुखणी असेल तिथे हात लावा. ब्रदर जे आहेत त्यांनी आपला हात उंच केला आणि ते म्हणतात की त्या क्षणाला प्रभू येशूने त्यांना स्पर्श केला. 8-10 महिन्यांचं त्यांचं डाव्या हाताचं दुखणं पूर्णपणे निघून गेलेलं आहे. ते म्हणतात त्या बाजूने त्यांना झोपता देखील येत नव्हतं. वाह. आणि संपूर्ण आरोग्य प्रभू येशूने त्यांना. हालेलुया. God bless you. आमेन.